श्री स्वामी समर्थ. हनुमान जयंती स्त्री आणि पुरुषांनी आवर्जून पाळा. महत्त्वाचे 9 नियम व 10 तोडगे. हनुमान जयंतीच्या दिवशी स्त्री आणि पुरुषांनी पाळावेत असे 9 अत्यंत प्रभावी नियम. हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात. शक्ती, भक्ती आणि निर्भयतेचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य श्री हनुमानजी, ज्यांच्या नावानेच संकट पडतात आणि ज्यांच्या कृपेमुळे अशक्यही शक्य होतं. हनुमान जयंती म्हणजे केवळ पूजेचा दिवस नाही, तर ती एक संधी आहे आपल्या जीवनात बल, बुद्धी आणि विजय आणण्याची. पण या दिवशी काही विशिष्ट नियम जर स्त्री आणि पुरुषांनी पाळले तर हनुमानजीची कृपा अगदी आपल्या आयुष्यात साक्षात उतरते. आज आपण जाणून घेणार आहोत हेच हनुमान जयंतीचे 9 खास नियम, जे तुमच्या जीवनात अपार शुभता, यश आणि रक्षण घेऊन येतील. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय हनुमानजी लिहायला विसरू नका. लाईक करा. हनुमान जयंतीसाठी स्त्री पुरुषांनी पाळावेत असे 9 नियम. 1. ब्रह्मचार्य व्रताचे पालन. हनुमानजीची कृपा हवी असेल तर त्यांचं आवडतं व्रत पाळायलाच हवं, आणि ते म्हणजे ब्रह्मचार्य. या दिवशी शुद्ध विचार, शुद्ध आहार आणि संयमित वर्तन हेच खरं भक्तीचं रूप आहे. मन आणि शरीर दोन्ही शुद्ध असतील तरच हनुमानजीचं तेज तुमच्या जीवनात प्रवेश करेल. या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनीही शारीरिक, मानसिक आणि वैचारिक पातळीवर ब्रह्मचार्य पाळावे. उपाय. 1. कामुक विचार, अश्लील सामग्रीपासून दूर राहावे. 2. सात्विक आहार व विचार ठेवावा. फायदे. 1. हनुमानजीची कृपा लगेच मिळते. 2. मानसिक शांतता, स्मरणशक्ती वाढते. 3. आध्यात्मिक उन्नतीस मदत होते. हनुमानजींना मृत्यूचा वर मिळालेला आहे. तुम्हाला माहीत आहे का, हनुमानजी अजूनही या पृथ्वीवर आहेत, कारण त्यांना मृत्यूचा वरच मिळालेला आहे. देवांनी त्यांना अशी सिद्धी दिलेली आहे की युगानुयुगे जिथे श्रीरामाचं नाव असेल तिथे हनुमानजी साक्षात असतील. आजही कुणी पवित्र मनाने त्यांना हाक मारली तर ते त्या ठिकाणी पोहोचतात अगदी क्षणात. 2. लाल वस्त्र धारण करणे व तिलक लावणे. लाल रंग म्हणजे उत्साह, शक्ती आणि विजयाचं प्रतीक. हनुमानजींना हा रंग प्रिय आहे, म्हणून या दिवशी लाल वस्त्र परिधान करा आणि कपाळावर राम नावाचं तिलक लावा. हे केवळ एक पोशाख नाही तर श्रद्धेचा जिवंत प्रतीक आहे. लाल रंग हा मारुतीरायाचा अत्यंत प्रिय रंग आहे. त्यामुळे या दिवशी स्त्री पुरुषांनी लाल वस्त्र परिधान करावे आणि केसर चंदनाचा तिलक लावावा. उपाय. 1. पुरुषांनी कपाळावर राम लिहिलेला तिलक लावावा. 2. स्त्रियांनी केसराचा छोटा गंध लावावा. फायदे. 1. आत्मविश्वास वाढतो. 2. रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. 3. भूतबाधा, नकारात्मक ऊर्जा दूर होते. हनुमानजींच्या शरीरात राम नाम कोरलेलं आहे. हनुमानजींच्या अंगावर त्वचा नव्हती, होती फक्त राम नामाची जाळी असं म्हणतात. त्यांच्या अंगावर श्रीराम नाव कोरलेलं होतं, म्हणूनच कोणत्याही शस्त्रानं त्यांना कधीच इजा झाली नाही. रामनामाचं कवच म्हणजेच अमरता. 3. मारुतीची उपासना आणि सुगंधित तेलाचा अभिषेक. हनुमानजीवर अभिषेक करताना केवळ तेल नव्हे तर आपली निष्ठा वाहिली जाते. त्या सिंदुराच्या प्रत्येक थेंबात संकटाचं निवारण आणि मनोकामनेचं पूर्ती समावलेली असते. हे साधं वाटणारे अभिषेक आयुष्याला दैवी संरक्षण देऊन जातात. हनुमानजींना उडदाची डाळ,
सुगंधी तेल आणि सिंदूर प्रिय आहे. त्यांच्या मूर्तीला गंध आणि तेलाचा अभिषेक करणे शुभ फलदायक मानले जाते. उपाय: 1. सकाळी स्नान करून शुद्ध होऊन अभिषेक करावा. 2. ओम हनुमंते नमः म्हणत तेल लावावे. फायदे: 1. दारिद्र्य दूर होते. 2. कुटुंबातील वाद मिटतात. 3. धनलाभ व यशप्राप्ती होते. हनुमानजींचं दुसरं नाव कलियुग के जिवंत देवता. ब्रह्मदेवांनी वर दिला होता की कलियुगात केवळ तूच असा देव असशील जो त्वरित दर्शन देतोस. तुझं स्मरण करणाऱ्याची काळसुद्धा वाट बघतो. म्हणूनच हनुमान हे कलियुगात साक्षात जिवंत देवता मानले जातात. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय हनुमानजी लिहा. 4. सुंदरकांड, हनुमान चालीसा व बजरंगबाण याचे सामूहिक पाठ. जेव्हा आपण सामूहिकरित्या हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड म्हणतो तेव्हा केवळ शब्द नाही तर शक्तीचा जलप्रवाह निर्माण होतो. या दिवशी हे पाठ म्हणजे तुमच्या घराचं रक्षण कवच होईल आणि मनात असलेली प्रत्येक चिंता हनुमानजीच्या चरणाशी विलीन होईल. 1. या दिवशी सामूहिकरित्या सुंदरकांड, हनुमान चालीसा किंवा बजरंगबाण पाठ केल्यास वातावरणातील दोष निघून जातात. उपाय: 1. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन हे पठण करावे. 2. दिवा, धूप आणि नैवेद्यासह पूजा करावी. फायदे: 1. घरात सौख्य शांती नांदते. 2. संकटे दूर होतात. 3. मानसिक त्रास चिंता कमी होते. हनुमान चालीसामधील एक श्लोकामुळे भूत, दृष्ट, शाप सुद्धा दूर होतात. भूतपिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. हा श्लोक केवळ ओळ नाही, ही तर काळावर मात करणारी शक्ती आहे. जर तुम्ही मनापासून या ओळी म्हणा तर कोणतीही वाईट साया, दृष्ट लागण किंवा काळसुद्धा तुमच्या दारी येणार नाही. 5. वानर आणि पक्ष्यांना अन्नदान करणे. जे हनुमानजीच्या रूपाशी संबंधित आहेत त्यांना अन्न देणं म्हणजे हनुमानजीच्या चरणी अर्पण केलं जाणं. केवळ माकडे, पक्षी यांना अन्न घातल्यावर मिळणारी पितृकृपा आणि आत्मशांती ती शब्दात सांगता येणार नाही. हा उपाय छोटा असला तरी फल फार मोठं आहे. हनुमानजी हे वानर रूपातील देव आहेत. त्यांच्या रूपाशी संबंधित प्राण्यांना अन्न देणं हा त्यांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. उपाय: 1. वानरांना चिक्की, केळी, भिजलेले चणे द्यावेत. 2. कावळ्यांना पितृतृप्ती म्हणून अन्न ठेवावे. फायदे: 1. पितृदोष दूर होतो. 2. भाग्य उजळते. 3. पूर्वजांची कृपा लाभते. हनुमानजीच्या साधनेत मंत्रापेक्षा भाव जास्त महत्त्वाचा आहे. हनुमानजीचं विशेष काय आहे माहीत आहे का? ते शब्द पाहत नाही, ते पाहतात तुमचं अंतःकरण. तुमचा भक्तिभाव जर खरा असेल तर अगदी एका जय हनुमान या शब्दानेच ते प्रसन्न होतात. ते मंत्र नाही, तुमच्या मनातील श्रद्धेला प्रतिसाद देतात. 6. लंकेश्वर हनुमान मंत्राची गुप्त जप साधना. रात्र एकांत आणि मंत्र जप यामध्ये अपार शक्ती आहे. ओम ऐं भ्रीं हनुमंते श्री रामदूताय नमः या मंत्राचा जप करा आणि अनुभवा. हनुमानजीचं तेज तुमच्या मनाच्या अंधकारात प्रकाश टाकेल. भय नाही, फक्त विश्वास. रात्रीच्या वेळी गुप्त मंत्र साधना अत्यंत प्रभावी मानली जाते. मंत्र: ओम ऐं भ्रीं हनुमंते श्री रामदूताय नमः. उपाय: 1. 11, 21, 51 किंवा 108 वेळा मंत्र जप करा. 2. लाल वस्त्रावर बसून पूर्वमुखी साधना करा. फायदे: 1. दैवी शक्ती जागृत होते. 2.
अचानक येणाऱ्या अडचणी थांबतात. 3. कार्य सिद्ध होते. हनुमानजी शक्तिपीठाचं मध्ये सुद्धा संरक्षण करतात. कितीही मोठं शक्ती असो, जेव्हा भक्त एखाद्या शक्तिपीठात जातो तेव्हा त्याच्या मागे हनुमानजी उभे असतात, जे आपल्यावर कोणतेही नकारात्मक शक्ती यायला देत नाही. ते वाचक नाहीत, ते रक्षक आहे. 7. स्त्रियांनी रात्रभर अखंड दिवा तेवत ठेवावा. जसं हनुमानजीचं तेज अखंड असतं तसा तो दिवा अखंड तेवत ठेवावा. या दिव्यात प्रकाश स्त्रियांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि सौभाग्य घेऊन येतो. एक छोटा उपाय पण भविष्यातील मोठ्या आपत्तींना अंधारात नेऊन गिळतो. स्त्रिया रात्रभर अखंड दिवा हनुमानजीची समोर तेवत ठेवल्यास विशेष फल मिळते. उपाय: 1. दिव्यात तूप किंवा तीळ तेल वापरावे. 2. लाल कपडावर दिवा ठेवावा. फायदे: 1. पतीचे आयुष्य वाढते. 2. संतानसुखी आरोग्य लाभते. 3. घरातील नकारात्मकता नष्ट होते. हनुमान चालीसा पाठ करणारं मूल आयुष्यभर वाईट संगतीपासून दूर राहतं. जर लहान वयात एखादं मूल हनुमान चालीसा म्हणायला शिकलं तर त्याचं मन केवळ अभ्यासाकडे, चांगल्या विचारांकडे आणि शुद्ध आयुष्याकडे वळतं. हनुमानजी लहान वयात त्या मुलाला आपल्या कृपेचा कवचात घेतात. 8. हनुमान मंदिरात नारळ, माळा आणि गूळ अर्पण करणे. हनुमान मंदिरात नारळ आणि गूळ अर्पण करणं म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग आणि पूर्ण समर्पण. हे प्रभू, माझ्या उरला सुरला अभिमानही तुमच्या चरणी अर्पण करतो. हा भाव मनात ठेवा आणि बघा हनुमानजीचं तुमचं जीवन कसं सुलभ करतात. ही भक्ती व नम्रतेची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे अहंकार नष्ट होतो व मन अधिक समर्पित होतं. उपाय: 1. मंदिरात नारळ, गूळ, फुलमाळ अर्पण करा. 2. हनुमानजी माझे रक्षण करा हा भाव मनात ठेवा. फायदे: 1. मनोकामना पूर्ण होते. कोर्ट कचेरीचे प्रकरणे सुटतात. शत्रूंचा नाश होतो. हनुमानजीचा श्वास जिथे घेतला जातो तिथं वातावरण बदलतं. जिथं जिथं हनुमानजीचा जप होतो तिथं हवेमध्ये एक विशिष्ट लहरीचं प्रक्षेपण होतं. या लहरी वाईट ऊर्जा, आजार, चिंता आणि तणाव यांना विरघळून टाकतात. श्वास जिथं घेतला जातो तिथं जीवाच्या अस्तित्वाला नवी ऊर्जा मिळते. 9. बल, बुद्धी आणि निर्भयतेची प्रार्थना. हनुमानजींना केवळ वर मागू नका. मागा बल मागा, बुद्धी मागा, निर्भयता मागा. कारण हीच 3 शस्त्र तुमच्या जीवनात विजय मिळवून देतील. बलबुद्धी विद्या देहू मोही या प्रार्थनेनं हनुमानजीचा आशीर्वाद तुमच्या जीवनाचं रक्षण बनवल. हनुमानजीच्या उपासनेत केवळ वर मागण्याऐवजी बल, बुद्धी, विद्या आणि निर्भयता या 4 गोष्टींसाठी प्रार्थना केल्यास त्यांचा आशीर्वाद अधिक मिळतो. उपाय: 1. पूजा पूर्ण झाल्यानंतर खालील प्रार्थना म्हणावी. 2. बल, बुद्धी, विद्या देहू मोही हरवू क्लेश विकार. फायदे: 1. आत्मबल, धैर्य आणि निर्णय क्षमता वाढते. 2. कोणत्याही स्थितीत मन स्थिर राहते. 3. जीवनात सर्व प्राप्त होते. हनुमानजीच्या पूजेनंतर देखील जय श्रीराम म्हणावं का गरजेचं आहे? कारण हनुमानजीचा जीव रामनामातच आहे. ते स्वतःला भक्त मानतात, देव नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही जय श्रीराम म्हणता तेव्हा हनुमानजी अंतःकरणापासून आनंदित होतात आणि तेच क्षण तुमचं आयुष्य बदलतात. हनुमानजीचा संकटमोचन स्वरूप केवळ मंत्र नव्हे, प्रत्यक्ष अनुभव. संकटमोचन म्हणजे केवळ एक टायटल नाही, तो अनुभव आहे. हजारो भक्तांच्या ज्यांनी आत्महत्येपासून, कर्जापासून, कोर्ट कचऱ्यांपासून
रोगांपासून मुक्ती मिळवली एका मंत्रामुळे. जय बजरंगबली. हनुमान जयंतीच्या दिवशी स्त्री पुरुषांनी अवश्य करावे असे 10 अत्यंत प्रभावी उपाय देत आहे. 1. हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीच्या तेलाचा अभिषेक करा. हनुमानजींना सिंदूर अत्यंत प्रिय आहे. चमेलीचं तेल आणि सिंदूर एकत्र करून त्यांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक केल्यास शरीरबल, आत्मबल आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होतं. संकट टळतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर पळते. हे केवळ एक अभिषेक नाही, हे आहे आपल्या जीवनातील संकटांचा शेवट. हनुमानजीच्या गळ्यावर घोरणारं सिंदूर म्हणजे तुमच्या आयुष्यात वळण घेणारं यशाचं प्रतीक. हा उपाय दर गुरुवारी किंवा विशेषतः हनुमान जयंतीला केल्यास जीवनात लपलेले भय, अडथळे आणि शत्रूंचे प्रयत्न हे सर्व नष्ट होतात. उपाय 2. हनुमान बाहुक आणि सुंदरकांडचे पारायण करा. हनुमान बाहुक आणि सुंदरकांड या दोन्ही ग्रंथांमध्ये अद्भुत उपाय शक्ती आहे. विशेषतः सुंदरकांड वाचन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शारीरिक मानसिक व्याधी दूर होतात. प्रत्येक शब्द म्हणजे मंत्र, प्रत्येक श्लोक म्हणजे रक्षण. सुंदरकांड म्हणजे संकटांवर हनुमानजीचं कवच. हा उपाय केल्यावर जिथं जिथं या ओळी वाचतील तिथं तिथं हनुमानाचं रूप साक्षात प्रगट होईल. उपाय 3. वानर, गायी आणि गरजू लोकांना फळ व अन्नदान करा. वानर हनुमानजीचे प्रतीक मानले जातात. गायी आणि गरजू यांना अन्नदान केल्यास पुण्य आणि पितृकृपा प्राप्त होते. विशेषतः या दिवशी केलेलं दान हजारो पटीने फळ देतं. जेव्हा एखाद्या गरजू तृप्त होतो तेव्हा तुमचं आयुष्यात समाधानाने भरतं. हनुमानजी म्हणतात, माझ्या रूपाला अन्न दिलंय तर मी तुमचं जीवनच फळांनी भरून टाकीन. दान म्हणजे केवळ देणं नाही, ते आहे कृपेनं परिपूर्ण होण्याचं द्वार. 4. हनुमान मंदिरात लंकेश्वर हनुमानाच्या नारळ अर्पण करा. लंकेश्वर स्वरूप म्हणजे शक्तिशाली रक्षक आणि अभेद्य हनुमान. मंदिरात नारळ अर्पण केल्यानं शत्रुबाधा, कालसर्प, ग्रहदोष आणि कोर्ट कचेऱ्यासारख्या समस्या दूर होतात. हा नारळ एखादा साधा अर्पण नसतो, तो तुमच्या कर्माचं शुद्धीकरण करतो. शत्रू जर अगदी जवळ आला असेल तर लंकेश्वर हनुमानाच्या पायाशी नारळ ठेवा, तेव्हा तो शत्रू मागे वळून बघणारही नाही. 5. राम राम लेखन साधना करा. हनुमानजींना राम राम नामजप अतिशय प्रिय आहे. 11, 21 किंवा 108 वेळा राम लिहिल्याने मानसिक शांती, मनोकामनापूर्ती आणि चित्तशुद्धी होते. हनुमानजींच्या हृदयात श्रीराम आहेत आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या नावाचा लेखन जप करता तेव्हा तुमचं हृदय हनुमानजींनी व्यापून टाकतं. राम हे केवळ नाव नाही, ते स्वतः हनुमानजींना आकर्षित करणारं मंत्र आहे. उपाय 6. हनुमंते नमः या बीजमंत्राचा 108 वेळा जप करा. हा बीजमंत्र हनुमानजींना प्रगट करण्याचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. 108 वेळा या मंत्राचा जप केल्याने जीवनातील भय, दहशत, आत्मविश्वासाचा अभाव नाहीसा होतो. हनुमंते नमः हा जप इतक्या वेळा उच्चारला तितकं संकट दूर होईल. हा मंत्र केवळ उच्चारण्याचा नाही तर अनुभवण्याचा आहे. हे उच्चार म्हणजे तुमच्या आयुष्यात हनुमानाचं सामर्थ्य जागवणं. उपाय 7. रात्री झोपताना उशीखाली हनुमान चालीसा ठेवावी. रात्री झोपताना उशीखाली हनुमान चालीसा ठेवल्यास वाईट स्वप्न, भय, भूतबाधा आणि मानसिक अस्थिरता दूर राहते. लहान मुलांसाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे. रात्र म्हणजे अंधार, पण हनुमान चालीसा म्हणजे दिवा. या दिव्य ग्रंथाला उशीशी ठेवा आणि बघा, कुठलंही संकट तुमच्या स्वप्नातही धाडस करणार नाही. हे आहे रक्षण.
शुद्ध आणि शांत निद्रेचं वरदान. 8. हनुमान जयंतीच्या दिवशी रक्तदान किंवा सेवा कार्य करा. हनुमानजींचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सेवा आणि समर्पण. जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारे रक्तदान, अन्नदान, वस्त्रदान केल्यास हनुमानजी आपली कृपा वाढवतात. सेवा ही खरी साधना आहे. हनुमानजी म्हणतात, जो माझ्यासारखं दुसऱ्यांच्या सेवेत रमतो त्याच्यावर माझा आशीर्वाद सदैव राहील. ही जयंती सेवा आणि समर्पणानं साजरी करा आणि बघा तुमचं जीवन कसं बदलल. 9. रात्री हनुमान अष्टक किंवा रामरक्षा स्तोत्र वाचा. हनुमान अष्टक व रामरक्षा स्तोत्र हे रक्षणाचं अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. रात्री वाचन केल्याने घरातील वाईट शक्ती, दृष्ट, तांत्रिक बाधा दूर होतात. हा काळाचा कवच आहे. रामरक्षा म्हणजे नामरूपी लढाईत विजय मिळवण्याचा ब्रह्मास्त्र. हे पठण केलं की तुमचं घर केवळ घर राहणार नाही, ते मंदिर बनेल आणि त्यात वास करेल स्वतः श्रीराम भक्त हनुमान. उपाय 10. बाल हनुमानाची पूजा व मिठाई अर्पण करा. रूपी हनुमान अत्यंत लोभस आणि प्रसन्न होणारे आहे. गूळ, दूध, लाडू किंवा सफरचंदासारखी मिठाई अर्पण केल्यास आयुष्यात गोडवा, समाधान आणि प्रेम येतं. हनुमानजी केवळ वीर नाहीत, ते लाडके बाळसुद्धा आहे. बाल हनुमानाला मिठाई अर्पण करताना स्वतःलाच एक बालक समजा आणि मग बघा तो बाल हनुमान तुमच्या जीवनात खेळायला लागेल आणि दुःख लपून ठेवेल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि जय हनुमानजी लिहा. हा भक्तिपूर्व आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. जय हनुमान. श्री स्वामी समर्थ.